सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। डोक्यात गोळी झाडून घेताच कुटुंबियांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं, परंतु देव माणूस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाले। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 9860 40 66 07 8830 77 18 07। शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःच्या घरात असताना स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली होती। गोळीचा आवाज येताच कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे धावले। बेसुद्धा अवस्थेत असलेल्या डॉक्टर वळसंकर यांना रामवाडी येथील त्यांच्याच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते। केवळ सोलापूरच किंवा महाराष्ट्रच नाही तर जगभरामध्ये त्यांनी विविध रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा बजावली। त्यांनी शिवाजी विद्यापीठ आणि लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून MBBS, MD आणि MRCP पदवी मिळवली होती। रुग्णांसाठी साक्षात देवाचा हात लाभलेल्या या डॉक्टरांनी त्याच हातांनी स्वतःचा घात का करून घेतला याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे।